दीपावली निमित्त बीडमध्ये गरजूंना फराळ व कपड्याचे वाटप। सीमा अस्तवाल सामाजिक कार्यकर्त्या, गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात तसेच झोपडपट्टी भागामध्ये दीपावली निमित्त गरजू लोकांना फराळ व कपडे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात बेबी वैद्य, लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी उपस्थित होते। समाजातील वंचित घटकासाठी आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक स्वयंसेवकांनीही मोलाचे योगदान दिले। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदतीचा हात देण्याचे कार्य या माध्यमातून प्रभावीपणे पार पडले। जनजागृती न्यूज बीड। या लोकांना आपण दिवाळीचा फराळ आणि एकतर कसं माहिती का, आपली संस्कृती आहे की दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी वाटून खाल्लं पाहिजे आणि दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी वाटून खाल्लं पाहिजे, आपली संस्कृती आहे। आणि त्या संस्कृतीच्या अनुषंगाने आम्ही हे जे गोरगरीब आहेत, जे भूमिहीन आहेत, अपंग आहेत, निराधार आहेत, यांच्यासोबत आपण दिवाळीचा सण हा साजरा करत आहोत। आणि आज इथं बीडमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत वेगवेगळ्या, म्हणजे आम्ही सकाळपासून बाहेर आहे, सकाळी 8 वाजल्यापासून आज आम्ही बीडच्या सगळ्या जवळजवळ झोपडपट्ट्या केल्यात। त्या झोपडपट्टीमधल्या महिलांना आपण साड्या दिलेल्या आहेत, त्यांच्या मुलांना कपडे दिलेले आहेत किंवा फराळीच्या वस्तू असं वेगवेगळे त्यांना साहित्य देऊन आपण दिवाळीचा सण साजरा केलेला आहे। आणि विशेष करून मी याच्यात सांगते की हा जो दिवाळीचा सण साजरा करायचा आहे, तर हे साजरा करण्याच्या अनुषंगाने म्हणजे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान जे काम करतात, त्याला मुंबईची संस्था आहे बघा, जैन स्वयंसेवी मंडळ कुडालवाडी पायधुनी मुंबई, त्यांनी एक आपल्याला सहकार्य केलेलं आहे। आणि बीडच्या ज्या जैनाच्या महिला मंडळी आहे, त्या जैन समाजातल्या ज्या महिला माता भगिनी आहेत, त्या सर्वांनी या उपक्रमासाठी आपल्याला सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून आज आपण वेगवेगळ्या झोपडपट्ट्यामध्ये हे सर्व साहित्य वाटप केलेलं आहे।